नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण हा जो आहे वनरक्षक महत्त्वाचे 500 प्रश्न हा व्हिडिओचा जो आहे तिसरा भाग आपण हा कव्हर करणार आहे. मागच्या दोन भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये 30 प्रश्न, दुसऱ्या भागामध्ये 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत. आता आज आपण तिसरा भाग बघणार आहोत. मित्रांनो, हा जो भाग आहे महाराष्ट्रातील अभयारण्याबद्दलचा भाग आहे आणि या भागामध्ये महाराष्ट्रातील अभयारण्य कुठल्या जिल्ह्यामध्ये याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आपला प्रतिसाद हा असाच राहील त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आपणास फक्त एवढी विनंती की आपल्याला कुठल्या विषयाबद्दलचा व्हिडिओ आपल्याला डिटेल्समध्ये तयार करून पाहिजे त्याची आपण फक्त कमेंट करायची आहे. आणि बस हा जो व्हिडिओ आहे हा कुठल्या तरी एका ग्रुपला आपल्याला फक्त शेअर करायचा आहे. बस बस एवढीच आपणास विनंती आहे. तर आपण आज सुरू करूया. हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील अभयारण्य याबद्दलच्या माहितीसाठी आहे. तर आपणास थोडक्यात माहिती देतो की महाराष्ट्रामध्ये एकूण जवळपास 58 टोटल जे आहेत राखीव संवर्धन क्षेत्र आहेत. त्यापैकी जवळपास 42 जे आहेत 42 हे अभयारण्य आहेत. तर त्या 42 अभयारण्याचं जे आहेत ते जवळपास 10 ते 12 प्रश्नामध्ये त्या 42 अभयारण्याची माहिती आपण घेणार आहे. आणि मित्रांनो, आपणास जर हे याच्यासाठी परत परत जे अभयारण्याचे नाव वगैरे काही परत परत याच्यासाठी घेतोय की ते आपल्याला पूर्ण पाठ व्हायला पाहिजे, म्हणजे पूर्ण आपलं जे आहे ते माइंडमध्ये सेट होण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून जरा काही प्रत्येक प्रश्न परत येत असतील. आता जे आहे ते आपण हा प्रश्न पाहिला होता, परंतु अभयारण्याची सुरुवात इथून होत आहे म्हणून हा घेत आहे. मोरासाठी राखीव अभयारण्य कोणतं आहे? तर मोरासाठी जे राखीव अभयारण्य आहे ते आहे नायगाव. नायगाव अभयारण्य जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये. आणि भीमाशंकर जे आहे ते आपल्या खारी राष्ट्रीय प्राणी खार आहे त्याच्यासाठीचं जे आहे ते भीमाशंकर आहे. हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. माळढोक हे जे माळढोक प्राण्यासाठी आहे. सायबेरियन जे येत असतात करकोची किंवा बगळे त्यांच्यासाठी आहे. आणि मयूर जे ग्रेट इंडियन बस्टर्डसाठी आहे. आणि मयूरेश्वर हे पुणे जिल्ह्यातलं अभयारण्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानं कोणत्या विभागामध्ये आहेत? आपण पाहिलं की नागपूर विभागामध्ये एकूण 3 अभयारण्य आहेत, राष्ट्रीय उद्यान आहेत. अमरावतीमध्ये एक आहे, कोकणामध्ये एक आहे आणि पुणेमध्ये एक आहे. जे चांदोली जे अभयारण्य आहे ते 4 जिल्ह्यामधलं सांगली, सातारा, रत्नागिरी वगैरे आहेत. त्या 4 जिल्ह्यातलं पुणे आहे. कोकणामधलं एक जे आहे ते संजय गांधी, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ते बोरिवली या ठिकाणी. अमरावतीमधलं आहे डाकणा कोलपाच. इकडचं नागपूरमधलं आहे 3 आहेत, पेंच आहे, बोर आहे आणि ताडोबा आहे. सॉरी, नवेगाव 5 जे आहे. असे 4 हे जे अभयारण्य आहेत. आता पुढचा जो 61वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी राष्ट्रीय उद्यान कोणत्या विभागामध्ये आहे? आता आपण पाहिलंच की सर्वात कमी जे राष्ट्रीय उद्यान आहेत पुणे विभागात एक आहे, कोकण विभागात एक आहे, अमरावती विभागात एक आहे. आणि हा प्रश्न याच्यासाठी आहे की औरंगाबाद विभागात एकही राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही आहे. टोटल महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान आहेत 6, व्याघ्र प्रकल्प आहेत 6. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील आहे? महाराष्ट्रातलं जे यावल अभयारण्य ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर महाराष्ट्रात यावल अभयारण्य जे आहे ते जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. त्या अभयारण्यामध्ये काय आहे की ते वाघ राहतात, जंगली कुत्रे, तरस वगैरे या अभयारण्यामध्ये काय सापडतात. आता महाराष्ट्रातलं जे आहे ते रेहकुरी अभयारण्य. पुढचा प्रश्न आहे, रेहकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रेहकुरी अभयारण्य जे आहे ते देऊळगाव रेहकुरी अभयारण्य याला असं सुद्धा म्हणतात. हे जे अभयारण्य काळवीट यासाठी प्रसिद्ध आहे. हे जे अभयारण्य काळवीट यासाठी प्रसिद्ध आहे. आणि या अभयारण्यामध्ये काय की जे ब्लॅक बक नावाचं काळवीट आहे, ब्लॅक बॅक नावाचं काळवीट आहे ते या ठिकाणी सापडते आणि ते आहे नगर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे 64 की महाराष्ट्रात कर्नाळा फणसाड अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? आता आपण हे एका वेळेस दोन घ्यायचं म्हणून हे वेगवेगळे अभयारण्य आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. कर्नाळा आणि फणसाड हे जे अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर हे जे अभयारण्य कर्नाळा आणि फणसाड हे अभयारण्य आहेत रायगड जिल्ह्यामध्ये. आणि आपल्यास एक डाऊटफुल सुद्धा असू शकते की एक नरनाळा नावाचा नेहमी प्रश्न येत राहतो की नरनाळा अभयारण्य कुठे आहे? तर नरनाळा अभयारण्य आणि म्हणजे नरनाळा जो किल्ला आणि नरनाळा अभयारण्य हे जे आहे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. सेम नाव आहे, आपल्याला लक्षात ठेवायचे की महाराष्ट्रामध्ये कर्नाळा आणि फणसाड हे जे अभयारण्य हे आहेत रायगड जिल्ह्यामध्ये. फणसाड अभयारण्यामध्ये जवळपास सांबर, पॅन्थर, रानडुक्कर किंवा मुकणारी हरिणे किंवा तरस वगैरे काय आहे असे जे प्राणी आहेत ते त्यामध्ये सापडतात. आणि कर्नाळा जे आहे हे पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा हे काय पक्षी अभयारण्य आहे. याची स्थापना जवळपास 1968 साली झाली होती रायगडमध्ये. आणि तसंच दुसरं पक्षी अभयारण्य जर म्हटलं तर एक तानसा नावाचं पक्षी अभयारण्य आहे, ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. मयुरेश्वर आहे पुणे जिल्ह्यामध्ये, सागरेश्वर आहे सांगली जिल्ह्यामध्ये. असे जे पक्षी अभयारण्य आहेत. बीडमध्ये आहे. जायकवाडी धरण जे आहे जायकवाडी ते सुद्धा पक्षी अभयारण्य आहे.
तर कर्नाळामध्ये जवळपास काय 147 स्थानिक आणि 37 स्थलांतरित पक्षी येत असतात रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी, आणि सुतार पक्षी सुद्धा त्या ठिकाणी सापडतो. पुढचं अभयारण्य, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येईल आहे? तर गौताळा हे जे अभयारण्य आहे महाराष्ट्रातलं, हे गौताळा या अभयारण्यालाच गौताळा आश्रम घाट असं नाव सुद्धा आहे. आणि गौताळा आश्रम जे अभयारण्य आहे जळगाव आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्या मिळून आहे. जर तुम्हाला जळगाव आलं तरी तुम्ही त्याला जळगाव उत्तर लिहू शकता, आणि औरंगाबाद आलं तरी औरंगाबाद लिहू शकता, कारण की ते बॉर्डरवर ते अभयारण्य आहे. आणि याची जे यामध्ये काय नीलगाय, चिंकारा, स्लॉथ अस्वल, काही बिबट्या वगैरे हे सुद्धा या ठिकाणी काय सापडतात. त्याची स्थापना 1986 रोजी साली करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 66वा, की महाराष्ट्रात किनवट, इसापूर आणि पैनगंगा हे अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? आपल्याला माहितीच असेल की पैनगंगा जी नदी आहे हे या नदीच्या नावानं जे अभयारण्य आहे, त्या नदीच्या काठावर. तर किनवट, इसापूर हे जे अभयारण्य आहे ते नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर आहेत. आपल्याला जर प्रश्न आला नांदेड, तर आपण नांदेड सुद्धा लिहू शकता, आणि यवतमाळ जर आला तर यवतमाळ सुद्धा आपण लिहू शकता. परंतु या ठिकाणी कसं दोन्ही ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांचा कार्यक्षेत्र असल्यामुळे आपण काय पूर्ण नाव हे घेतलेलं आहे, म्हणून आपण दोन्ही नावं घेतलेली आहेत. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर माळढोक अभयारण्य जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. जर आपल्याला ऑप्शन आलं तर आपण या तिन्ही ऑप्शनपैकी कुठलंही लिहायचं आहे, कारण की जे आहे ते बॉर्डरवर आहे, नगर आणि सोलापूर. पुढचा प्रश्न आहे 68वा, महाराष्ट्रात नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नरनाळा अभयारण्य आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलंच की नरनाळा अभयारण्य जे आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये आहे. आणि आपल्याला आहे की एक कर्नाळा नावाचं आहे, ते सुद्धा सेम नावाचं असते, त्यामुळे आपलं कन्फ्युजन न होता कर्नाळा जे आहे ते रायगडमध्ये आहे आणि नरनाळा जे आहे ते अकोल्यामध्ये आहे. आपण यासाठी काहीतरी नर अकोला असं काहीतरी सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा कर रायगड असं आपण जे आहे ते लक्षात ठेवू शकता. पुढचा जो प्रश्न आहे की महाराष्ट्रात तुंगारेश्वर, तानसा हे जे अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? आपणास मागील प्रश्नात सुद्धा आपण याचा उल्लेख घेतलेला आहे की तुंगारेश्वर, तानसा हे जे अभयारण्य आहे हे अभयारण्य ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत. तुंगारेश्वर आणि तानसा हे जे आहेत अभयारण्य ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. तर ठाणे विशेषतः म्हणजे काय की जे 1970 साली स्थापन करण्यात आलं, आणि तुंगारेश्वर जे आहे ते नवीन 2003 साली स्थापन करण्यात आलेलं आहे. तर तुंगारेश्वर अभयारण्याची विशेषता अशी आहे की जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ठाणे जिल्ह्यामधलं, तर त्यातलं जे काही जो एरिया आहे तो एरियाला प्रभाव मिळण्यासाठी तुंगारेश्वर या अभयारण्याची स्थापना करण्यात आलेली आहे. संजय राष्ट्रीय गांधी उद्यान जे आहे ते बोरिवली मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात येडशी रामलिंगन घाट जो अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? येडशी रामलिंगन घाट हे जे अभयारण्य आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर त्याचं जे ऑप्शन आहे ते आहे उस्मानाबाद आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शनमध्येच आपल्याला कधी औरंगाबाद सुद्धा असू शकते, किंवा उस्मानाबाद किंवा असू शकते, किंवा उस्मानाबाद औरंगाबाद असू शकते. तर ते जे अभयारण्य आहे ते औरंगाबाद उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. या अभयारण्यामध्ये खास करून चिंकारा, तरस, कोल्हा, काळे बदक, वन्य ससे इत्यादी प्राणी हे सापडतात. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात जायकवाडी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामधील आहे? आपल्या सर्वांना माहित आहे की जायकवाडी जे आहे ते अभयारण्य आहे पैठण या ठिकाणी आहे. तर ते जे अभयारण्य आहे जायकवाडी जे अभयारण्य आहे ते औरंगाबाद आणि नगर या जिल्ह्याच्या जवळपास बॉर्डरवर असल्यामुळे त्या ठिकाणी जो आहे तो औरंगाबाद आणि नगर याचा सुद्धा एरिया येत असतो. तर त्या ठिकाणी जे आहे जायकवाडी अभयारण्य 341.05 किलोमीटरचं आहे. आणि जायकवाडी अभयारण्य खास कशासाठी प्रसिद्ध आहे की येथे अनेक स्थानिक आणि लोकल आणि जे स्थलांतरित पक्षी आहेत हे त्या ठिकाणी भरपूर आढळून येतात. आणि या ठिकाणी जवळपास 200 जे प्रजाती आहेत ते बाहेरच्या वेगवेगळ्या येतात. आणि खास अभयारण्य प्रसिद्ध आहे ते बगड्यासाठी आणि राजहंस. आपण राजहंस प्राणी जो जे आहे पक्षी पाहायला असेल, आणि ब्राह्मणी बदक, ग्लासी इबिस यासाठी हा जे अभयारण्य हे खास विशेषतः प्रसिद्ध आहे. पुढचं अभयारण्य महाराष्ट्रात सागरेश्वर अभयारण्य हे कोठे आहे? सागरेश्वर अभयारण्य हे जे कोठे आहे त्याचा हा प्रश्न आहे, आणि हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? आपणास माहिती आहे की आपण मागच्या प्रश्नामध्ये घेतला होता की मानवनिर्मित जे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये ते अभयारण्य म्हणजे फक्त एकच आहे, की आहे सागरेश्वर अभयारण्य. आणि सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते सांगली जिल्ह्यामधील आहे.
आणि त्या अभयारण्याची जी निर्मिती आणि संकल्पना जी आहे ती दी.मा. मोहिते या सरांची आहे आणि म्हणून या जे अभयारण्य आहे मानवनिर्मित अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे 73वा की महाराष्ट्रात मालवण सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकच सागरी अभयारण्य आहे, त्या सागरी अभयारण्याचं नाव आहे मालवण आणि हे जे आहे ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आहे. महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य आहे, त्यातलं जे आहे ते सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. आपणास सागरी अभयारण्याचा जर विचार केला तर सागरी राष्ट्रीय उद्यान हे भारतामध्ये 6 ठिकाणी आहेत आणि एकूण 21 अभयारण्य आहेत. त्या 21 पैकी एक जे आहे ते मालवण या ठिकाणी आहे. म्हणजे असे एकूण सागरी जे संवर्धन क्षेत्र आहेत ते टोटल भारतामध्ये 25 आहेत. प्रश्न 74 आहे की महाराष्ट्रात अंबा बरवा ज्ञानगंगा ही जे अभयारण्य हे कोणत्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात अंबा बरवा ज्ञानगंगा हे जे अभयारण्य हे आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभागामध्ये येतो आणि त्या ठिकाणी हे 2 अभयारण्य आहेत. तसंच बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजून एक अभयारण्य आहे, त्याचे नाव आहे लोणार. लोणार सरोवर हे सगळ्यांना माहीत आहे की हे उल्कापातामुळे तयार झालेलं भारतातलं किंवा जगातलं हे 1 नंबरचं सरोवर आहे आणि या ठिकाणी उल्कापात झाल्यामुळे हे सरोवर तयार झालेलं आहे आणि हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील असे एकूण 3 अभयारण्य या ठिकाणी आहेत. सर्वात जास्त अभयारण्य हे अमरावती आणि नागपूर विभागामध्ये 10 आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात ढाकणा कोलकाज वान हे जे 2 अभयारण्य आहेत हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत. तर मित्रांनो आपला जो टाइम कमी जो आहे तो वेस्ट न करण्यासाठी आपण काय तर 2-2, 3-3 अभयारण्याचे एकाच ठिकाणी आपण हे घेतलेले आहे. तर ढाकणा कोलकाज आणि वान अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपण हे ढाकणा कोलकाज आणि वान हे अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. तर ढाकणा कोलकाज जो आहे तो गुगामल जे आहे ते व्याघ्र प्रकल्प आहे अमरावती जिल्ह्यातला मेळघाट त्यातला जो आहे तो हा एरिया या ढाकणा कोलकाज या एरियामध्ये येऊन जात असतो. पुढचा प्रश्न आहे की नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. नरनाळा अभयारण्य जे आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये आहे. अकोला जिल्ह्यामधील जे आहेत इतर अभयारण्य सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. अकोला जिल्ह्यामध्ये जे आहे ते कारंजा सोळ हे अभयारण्य आहे आणि हे जे अभयारण्य आहे काळवीट किंवा ब्लॅकबक यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि अकोला जिल्ह्यातलं इतर अभयारण्य आहे ते काटेपूर्णा अभयारण्य सुद्धा आहे आणि जे वान अभयारण्य मागच्या याच्यामध्ये पाहिलं तर तो वान अभयारण्यामध्ये चिखलदराचा जो एरिया आहे त्या चिखलदराचा काही एरिया सुद्धा त्यात काय समाविष्ट होतो. महाराष्ट्रात चपराळा भामरागड अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यातील आहे. आता चपराळा भामरागड आपल्या जर नावावरूनच कळत असेल की नेमके हे अभयारण्य कुठल्या जिल्ह्यातील असतील तर हे जे अभयारण्य हे गडचिरोली या जिल्ह्यामधील आहे. तर चपराळा अभयारण्य जे आहे त्यामध्ये काय सांबर जॅकॉल ठिपक्याचं हरिण काळवीट भुंकणारे कुत्रे वगैरे त्या अभयारण्यामध्ये सापडतात आणि विशिष्ट म्हणजे बिबट्या सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि स्लॉथ अस्वल हा धोकाग्रस्त जो प्राणी आहे स्लॉथ अस्वल नावाचा एक प्राणी आहे तो धोकाग्रस्त म्हणजे जे IUCN आहे इंटरनॅशनल कन्झर्वेशन ऑफ युनायटेड नेशनची जी संस्था आहे ती काय रेड लिस्ट बनवते म्हणजे जे धोकाग्रस्त असतात अत्यंत धोकाग्रस्त अशांची लिस्ट बनवते त्यामध्ये असणारं स्लॉथ अस्वल या ठिकाणी आहे. भामरागड हे अभयारण्य या ठिकाणी सुद्धा सेम प्राणी आहेत आणि भामरागडमध्ये विशिष्ट प्राणी म्हणजे उडणारी खार आहे आणि मोर सुद्धा आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात एवढे हे अभयारण्य आहेत. पुढचा 78वा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात चपराळा भामरागड हे पाहिलं आपण हे गडचिरोली जिल्ह्यामधीलच आहे. पुढचा प्रश्न आहे 79वा महाराष्ट्रात अंधारी प्रकल्प अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील आहे. अंधारी अभयारण्य जे आहे ते चंद्रपूर या जिल्ह्यामधील आहे. आपल्याला माहिती आहे की ताडोबाचा जो शेजारचा एरिया आहे त्याच शेजारच्या एरियामध्ये अंधारी हे प्रकल्प आहे. अंधारी हा प्रकल्प जवळपास बराच जुना 1986 साली याची स्थापना करण्यात आली होती आणि याच्यामध्ये वाघ बिबट्या स्लॉथ अस्वल आणि उडणारे खार सुद्धा या ठिकाणी आहेत. वन्य कुत्रे सुद्धा या ठिकाणी सापडतात. पुढचा प्रश्न 80वा महाराष्ट्रात नागझिरा अभयारण्य कुठे आहे. आपल्याला माहिती आहे नागझिरा अभयारण्य जे आहे ते गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये नागझिरा अभयारण्य हे आहे. तसं जर पाहिलं तर याचं मूळ जे आहे ते भंडारा या ठिकाणी आहे परंतु जर आपल्याला चंद्रपूर सुद्धा जर दिलं तरी सुद्धा हे असू शकते. मूळ जर आहे त्याचं भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचं अभयारण्य महाराष्ट्रात पुढचा प्रश्न अभयारण्याचा अनेर धरण हे अभयारण्य कुठे आहे. तर अनेर धरण हे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये यावल आहे.
महाराष्ट्रात बोर आणि नवे बोर हे अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? आपल्याला माहित आहे की बोर अभयारण्य, बोर प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या ठिकाणी आहे? तर हे जे आहे वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये. जर मूळ म्हटलं तर हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, परंतु आपल्याला जर याचा जर विस्तार, कारण की जो विस्तार झालेला आहे त्यामुळे याला हे वर्धा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्याचा जो आहे तो विस्तार आहे. महाराष्ट्रात उमरेड खंगला हे अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर हे जे उमरेड खंगला आहे या अभयारण्याची स्थापना जी 2012 साली झालेली आहे. नवे बोर, नवे नवे गाव इत्यादी जे 4 अभयारण्य झाले त्यांच्यासोबत झालेली आहे. उमरेड खंगला हे नागपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे हे दोन्ही जिल्ह्यामध्ये याचा जो आहे तो एरिया येतो. परंतु आपल्याला जर ऑप्शन भंडारा आलं तरी सुद्धा आपल्याला भंडारा लिहायचं आहे किंवा नागपूर आलं तरी नागपूर सुद्धा लिहायचं आहे. त्यामुळे आपले जे ऑप्शन आहे ते दोन्ही तिन्ही आपल्याला मी सांगत आहे. 84वा प्रश्न आहे की महाराष्ट्रात मानसिंगदेव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? मानसिंगदेव हे जे अभयारण्य आहे याची स्थापना जवळपास 2010 साली करण्यात आलेली आहे. आता मानसिंगदेव अभयारण्याची विशेषता अशी आहे की हे जे अभयारण्य आहे हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आता नागपूर आपल्याला माहित आहे की नागपूर हे व्याघ्र राजधानी आहे. नागपूरच्या एरियामध्ये जवळपास 200 किलोमीटरच्या एरियामध्ये 8 राष्ट्रीय व्याघ्र उद्यानं सुद्धा आहेत. तर नागपूरचं जे आहे ते पेंच, नागझिरा, ताडोबा आणि मेळघाट यांचे मधोमध हे अभयारण्य आहे. म्हणजे हे जे अभयारण्य आहे हे मध्ये इतर साईडनं जे आहेत अभयारण्य आहेत आणि हे जे अभयारण्य हे सगळ्यांना काय अधिवास जोडते. त्यामुळे या मानसिंगदेव या अभयारण्याचं विशिष्ट असं महत्त्व आहे. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात भोरकडा हे जे राखीव संवर्धन क्षेत्र आहे कोणत्या जिल्ह्यातील आहे? भोरकडा किंवा भोरगड जे हे राखीव जे संवर्धन क्षेत्र आहे, एकूण महाराष्ट्रात 4 राखीव संवर्धन क्षेत्र आहेत. त्यामधलं भोरकडा किंवा भोरगड हे एक आहे. कोलामार्का जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यातलं आहे की ते रानमशीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच भोरकडा हे नाशिक जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात राजमाची अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? म्हणजे आता राजमाची जो हा एरिया आहे हा कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? आपल्या सगळ्यांना माहित आहे की राजमाची जे अभयारण्य आहे किंवा जो पॉईंट आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे. लोणावळा, खंडावळा या एरियामध्ये हा जो राजमाची जो पॉईंट आहे हा ते काय प्रस्तावित आहे. याचा जो एरिया आहे तो ठाणे, पुणे आणि अलिबाग यांच्या आसपासला जो आहे तो येतो. तसंच दुसरा एक आहे ते कोपेला नावाचं आहे, ते सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. टिपगड आहे ते सुद्धा गडचिरोलीमध्ये काय प्रस्तावित मध्ये आहेत. कोलमार्क हे राष्ट्रीय राखीव संवर्धन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर कोलमार्क हे आहे गडचिरोलीमध्ये. इथे रानम्हशीसाठी जे काय अभयारण्य त्यांनी राखीव ठेवलेले आहे. महाराष्ट्रात पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात नदी परिक्रमा म्हणजे पर्यटन क्षेत्र किंवा जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? इको टुरिझम ज्याला म्हणतात ते नदी परिक्रमा जो कार्यक्रम आहे तो कोलाड या ठिकाणी आहे. खडकवासला हे फेमस धरण आहे, हे पुणे जिल्ह्यातलं आहे. जायकवाडी हे फेमस धरण आहे, याचं नाव सुद्धा नाथसागर धरण म्हणून आहे जायकवाडी. आणि खडकवासला हे पुणे जिल्ह्यातील आहे. खडकवासला येथे NDA अकॅडमी सुद्धा आहे. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात स्कुबा डायव्हिंग हा जो खेळ प्रकार आहे, स्कुबा डायव्हिंग हा खेळ प्रकार कुठे आहे? तर स्कुबा डायव्हिंग जे आहे ते आहे तारकर्ली या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग आहे. जे पाणी राहते त्या समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला ते पाठीवर ऑक्सिजनची बॅग वगैरे जे आहे ना त्याला म्हणतात स्कुबा डायव्हिंग. ते या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगची सुविधा आहे. तारकर्ली या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगची सुविधा आहे. आता महाराष्ट्रात परत एक पर्यटन विभाग किंवा वन विभाग यांच्या, आता तुम्ही विचार स्कुबा डायव्हिंग आणि यांचा काय संबंध? हे सर्व जे आहे ते वन विभाग किंवा वनरक्षक यांच्याशी पदाशी महत्त्वाचे किंवा महाराष्ट्रातील विशिष्ट ठिकाण आहेत ते असल्यामुळे हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. आता आदिवासी विभागाचा जो पर्यटन उद्योग आहे आदिवासी निवास नावाचा हा कोठे चालतो? तर हा चालतो कडूस या ठिकाणी. आता आदिवासी निवास पर्यटन उद्योग म्हणजे काय की म्हणजे जे शहरातील लोक किंवा इतर लोक आहेत त्यांना आदिवासीची संस्कृती किंवा जाण आहे किंवा पर्यटक आहेत त्यांना आदिवासीबद्दलची माहिती त्यांना मिळवायची असते. ते कसे राहतात, कसे जगतात, कसे बोलतात. तर त्यासाठी आदिवासी लोक जे आहेत त्यांच्या घरी यांना जेवण वगैरे राहण्याची सर्व व्यवस्था केली जाते. यातून दोन्ही गोष्टीचा काय उपयोग होतो? एकतर त्यांना जे आहे ते साधनसुद्धा मिळते उपजीविकेचं आणि यांचा अभ्याससुद्धा मिळतो. तो असा जो प्रकल्प आहे तो कडूस या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विभाग म्हणजे MTDC महाराष्ट्र स्टेट टुरिस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून काय स्थापन किंवा हा जो आहे कार्यक्रम राबवला जातो. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे?
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तो महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग जिल्हा आहे. की याला पर्यटन जिल्हा देण्याची काय आवश्यकता आहे? तर पर्यटन जिल्हा याच्यासाठी आवश्यकता आहे की त्या जिल्ह्यातील किंवा त्या एरियातील जे आहे ते पर्यटनाला चालना मिळावं. म्हणजे भारतात जे आहे किंवा महाराष्ट्रात खूप सारा समुद्रकिनारे आहे, जवळपास 30 ते 40 महत्त्वाचे मोठे मोठे बीच आहेत आणि पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या एरियातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी पर्यटन जिल्हा हा दिला जात असतो. आणि हा जो प्रश्न हा इतक्या परीक्षेमध्ये आलेला असेल की आपण विचारसुद्धा करू शकत नाही. सरासरी भरपूर परीक्षेमध्ये तो प्रश्न येत असतो. 92वा प्रश्न आहे की महाराष्ट्रात कोपेला टिपगळ हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत? आता कोपेला टिपगळ हे जे आहे ते प्रस्तावित अभयारण्य आहेत. आपण पाहिलंच की गडचिरोली या जिल्ह्यामधील हे अभयारण्य आहेत. येथे जे आहे ते कदाचित म्हणजे मान्यता यावर्षी मिळून जाण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न आहे कोलमार्ग वन्यजीव अभयारण्य जे आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे? आपण मागे जे माहिती आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की कोलमार्ग हे जे वन्यजीव अभयारण्य आहे, वन्यजीव संवर्धन क्षेत्र आहेत, यातलं एकूण टोटल संवर्धन क्षेत्र 4 आहेत, त्यातलं ते एक आहे. एक भोरकडा नाशिक इथे आहे, मालवण सागरी अभयारण्य आहे आणि हे जे आहे ते रानम्हैस याच्यासाठी राखीव आहे. याचं कारण असं आहे की जे गडचिरोली जिल्ह्यात रानम्हशींना जे आहे ते हक्काचं घर मिळावं याच्यासाठी हे कोलमार्ग अभयारण्याची काय स्थापना करण्यात आलेली आहे आणि याला विशिष्ट जे आहे ते संवर्धन क्षेत्राचा दर्जासुद्धा दिलेला आहे. हे जे अभयारण्य आहे हे गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशीसाठी राज्य वन्यजीव मंडळाचं आहे, यांनी याला मान्यता दिली आहे आणि हे सिरोंचा तालुक्यामध्ये आहे. हे जवळपास 180 चौरस स्क्वेअर किलोमीटर जे हा जो एरिया असतो चौरस याला म्हणतात स्क्वेअर चौरस किलोमीटर, म्हणजे याला लांबी गुणिले रुंदी अशी मोजतात आणि हा एरिया जो आहे त्याला ते देत असतात. तर याची जी महत्त्वाची माहिती अशी की कोलमार्ग संवर्धन क्षेत्र म्हणजे कन्झर्वेशन रिझर्व स्थापन करण्यात आलेलं आहे. आता मध्य भारतात जे आहे रानम्हशींची जी संख्या आहे ती 80% घटलेली आहे. रानम्हशींची संख्या ही 80% घटलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी काय संवर्धन करण्याचं काय हे ठरलेलं आहे. आता जगात जर रानम्हशींची संख्या जर म्हटली तर फक्त जगामध्ये 4000 रानम्हशी ह्या आहेत. सरासरी बऱ्याच जणांनी रानम्हशी अजून ह्या पाहिलेल्या नाही आहेत. आता रानम्हशीसाठी जे महत्त्वाचं कार्य कोण केलं तर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे जे सदस्य आहेत, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य आहेत किशोर रिठे यांचं यासाठी किती अतिशय हे महत्त्वाचं योगदान आहे. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात रानम्हशी किती आहेत? आपण सांगितलं की महाराष्ट्रात ज्या रानम्हशी फक्त ह्या 200 रानम्हशी आहेत. 4000 रानम्हशी ह्या जगामध्ये सध्या आहेत. 95वा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील कोणती ठिकाणं जागतिक वारसा यादीत आहे? जागतिक वारसा यादीचा या ठिकाणी असा संबंध आहे की बऱ्याचशा परीक्षेमध्ये जागतिक वारसाचं जे आहे प्रश्न येत असतो. जागतिक वारसाचे जे आहे ते कोण ठरवते? तर त्याची एक संस्था आहे, युनेस्को नावाची संस्था आहे. ही जी संस्था आहे जागतिक वारसा यादी ही ठरवते. आता MPSC आणि इतर बऱ्याच परीक्षेमध्ये जागतिक वारसाचे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणची नेहमी जे काय माहिती आपल्याला विचारत त्याची जी आहे ती माहिती ही नेहमी विचारत असतात. आता या जागतिक वारसा ठिकाणामध्ये काय याची आपण या ठिकाणी माहिती घेतली की जे जवळपास 4 ठिकाणं जे आहेत नैसर्गिक ठिकाणं, उदाहरणार्थ कास पठार, राधानगरी अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना अभयारण्य हे सर्व ठिकाणं युनेस्कोच्या जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण जागतिक ठिकाणं जर पाहिले तर ते 9 आहेत. तर त्यामध्ये 4 आहेत नैसर्गिक आणि 5 आहेत पुरातत्वीय किंवा पुरातन वस्तू असणारे असे 5 आहेत. त्यामध्ये जे अजिंठा लेण्या आहेत, वेरूळच्या लेण्या आहेत, एलिफंटा लेण्या आहेत आणि शिवाजी टर्मिनस आहेत. असे एकूण जे ठिकाणं आहेत ते 5 ठिकाणं म्हणजे एकूण असे 4 आणि हे 4. आणि यावर्षी नुकतंच 2018 साली जे आहे ते मुंबई एरियामधलं आर्ट डेको परिसर किंवा जे मुंबई नरिमन पॉईंट किंवा त्या ठिकाणच्या ज्या जुन्या इंग्लंडच्या किंवा गॉथिक शैलीच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतीसुद्धा त्यांचासुद्धा समावेश ह्या करण्यात आलेला आहे. तर आपल्याला ते सुद्धा करंटमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. असे टोटल 9 ठिकाणं आहेत. यामध्ये कास पठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य, राधानगरी वन्यजीव अभयारण्य. आता या ठिकाणी राधानगरीचा जर उल्लेख आला तर राधानगरी सांगायचं म्हणजे की राधानगरी हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं हे अभयारण्य आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे 4 जिल्ह्यामध्ये आहे, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. आता मित्रांनो काही जे प्रश्न आहेत ते काही प्रश्न आपण आता कायद्यावरचे बघणार आहे. काही जे प्रश्न हे की पर्यावरणाशी जे निगडीत काही कायदे आहेत
त्या कायद्यांशी आपण निगडीत हे प्रश्न आपण बघणार आहे. त्यामध्ये भारतातील जी जैवविविधता आणि संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार जे आहेत किंवा यांचे जे आहेत ते काही कायदे आपण पाहणार आहे. आणि याच्या एक जे राष्ट्रीय कायदे किंवा राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आहेत किंवा आंतरराष्ट्रीय संज्ञा WWF किंवा वन्यजीव जे आहेत त्यांचे सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनणार आहे, तो सुद्धा आपण पाहायचा आहे. त्याचे प्रश्न मी या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेच. तर आपल्याला पाहायचं की जल प्रदूषण प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम जो कायदा आहे त्याची स्थापना जी आहे ती कधी करण्यात आली किंवा तो जो संबंध कुठल्या साली जे करण्यात आलेला आहे. आता हे जे कायदे कशासाठी करतात की भारतामध्ये वन्यजीव किंवा जैवविविधता संवर्धनासाठी अनेक पातळ्यावर काय उपाययोजना करण्यात येतात आणि ही उपाययोजना करण्यासाठी किंवा यांचं नियंत्रण करण्यासाठी कायद्याची आवश्यकता असते. त्यामुळे हे जे कायदा करतात. भारतात काय विविध कायदे थेटपणे वन्यजीव किंवा पर्यावरणाशी संबंधित आहेत. काही कायदे हे थेटपणे आहेत, पण काही कायदे जे आहेत ते म्हणजे प्रत्यक्षपणे, काही अप्रत्यक्षपणे आहेत. त्यामध्ये काय आयात निर्यात धोरण, खनन आणि खनिज विकास धोरण कायदा 1957, आयात निर्यात नियंत्रण कायदा 1947, सीमा शुल्क कायदा 1962. तर वन्यजीव ज्यांचं नियंत्रण वगैरे किंवा आयात निर्यात करतात त्यांच्यासाठी हे कायदेसुद्धा आहेत. तर आता यापैकी काही जल प्रदूषण कायदा आहेत आणि त्याचे जे नियम आहेत ते 1974 साली करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की जल प्रदूषण प्रतिबंध नियम अधिभार सेस कायदा हा कधी करण्यात आलेला आहे. हा कायदा सुद्धा 1974 या सालीच करण्यात आलेला आहे. आपल्याला जे जनरलमध्ये किंवा जनरल GK मध्ये या कायद्यांचे आपल्याला नेहमी प्रश्नही येत राहतात. आता पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम, भारतामध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कुठल्या साली करण्यात आलेला आहे. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते द्यायचं आहे. परंतु तत्पूर्वी मी आपल्याला सांगतो की पर्यावरण संरक्षण अधिनियम जो कायदा हा 1986 साली तयार करण्यात आलेला आहे. आपलं जेवढे कार्यक्रम जे चालतात वन्यजीव वगैरे हे कार्यक्रम किंवा वनांचे कार्यक्रम हे सर्व या अधिनियमाच्या अधीन चालतात. पर्यावरण संरक्षण अधिनियम कशासाठी करण्यात आला की पर्यावरणाबद्दलचा जो काही दर्जा आहे तो वाढवायचा आहे, पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे. आणि हा जो कायदा हा केंद्र सरकारने केलेला आहे की विविध भागातील जे पर्यावरणाचं प्रदूषण होत आहे, हवामान बदल, ओझोन वायू इत्यादी खूप सारे महत्त्वाचे बदल होत आहेत पर्यावरणामुळे. पर्यावरण बदलमध्ये पूरदृष्टी वाढत आहे. जे तापमान आहे, जर 2 डिग्रीचं जर तापमान जर वर वाढलं, जे जनरल सरासरी तापमान, तर जवळपास 70% एरिया हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे भारताचा किंवा इतर जे बेटावर म्हणजे समुद्र किंवा महासागराच्या किनारी राहतात त्यांच्यासाठी. त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण होणं आवश्यक आहे म्हणून हा कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्याचे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये काय काय तयार करण्यात आलं आहे की पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजे ESZ यांचं सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, CRZ केलेलं आहे. CRZ म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन, याचे सुद्धा वेगवेगळे कायदे 91, 2001, 2011ला केलेली आहे. काही इको मार्क्स आहेत पर्यावरणाबद्दल, पर्यावरणपूरक वस्तू, त्यासाठी जे ग्रीन कलर असते आणि त्यामध्ये व्हाईट कलरचं एक राऊंड गोल असतो. जर आपण पाहिलं असेल बऱ्याच वस्तूवर तर ते राहते, तर त्याला इको मार्क ठरवणे, पर्यावरणाचे मानके ठरवणे, ओझोन अवक्षय किंवा ऑइल इत्यादीसाठी काय हे पर्यावरण संरक्षण हा कायदा करण्यात आलेला आहे. यामध्ये काय की राष्ट्रीय जैविक प्राधिकरण NVA म्हणजे नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीची सुद्धा स्थापन करण्यात आली. याच्यात जर तुम्हाला कुठल्याही पर्यावरणाबद्दलची जर गोष्ट करायची असेल तर त्यांची तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. किंवा आता जे तुम्हाला नवीन जे आहे ते बायोटेक्नॉलॉजी आली, याच्यातसुद्धा कुठलेही प्रोजेक्ट तुमचे असो त्याचं तुम्हाला परमिशन घेणं आवश्यक आहे. असा हा पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 साली करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की हवा प्रदूषण प्रतिबंध नियम जे आहे जगामध्ये जे पर्यावरणामध्ये हवाचे प्रदूषण होते, जल प्रदूषण होते, वायू प्रदूषण होते, त्यामुळे हा जो हवा प्रदूषण कायदा आहे हा कुठल्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे. तर हा जो कायदा हा 1981 साली संमत करण्यात आलेला आहे. कारण की हा सुद्धा पर्यावरणाशी निगडीत आणि वनाशी निगडीत असल्यामुळे हा कायदा त्यावर्षी करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की जैवविविधता अधिनियम कधी करण्यात आलेला आहे. 100वा प्रश्न आहे की जैवविविधता अधिनियम हा कुठल्या वर्षी करण्यात आलेला आहे. तर जैवविविधता अधिनियम हा 2002 या साली करण्यात आलेला आहे. यातलं ऑप्शन आहे की 1927. तर 1927 साली काय करण्यात आलेलं आहे जैवविविधता अधिनियम याच्यासाठी की जे प्राणी आहेत, विविध प्राणी पक्षी यांचा जो जैवविविधता यांचं नियंत्रण
कुठला पक्षी मारायचा याच्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. 1988 साली जे आहे ते भारताचं वन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. 2000 या ठिकाणी ऑप्शन आहे. तर 2000 साली सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा कायदा करण्यात आलेला आहे की जो सायबर सिक्युरिटीचा कायदा आहे, तो कायदा 2000 साली करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्याला याच्यानंतर कुठल्या परीक्षेत प्रश्न घ्यायचे आहेत त्याच्याबद्दल आपण मला कॉमेंट केली तर मी त्या विषयाचे प्रश्न हे आपल्यासाठी नक्की आणणार आहे. त्यामुळे आपण त्याचंसुद्धा आपल्याला सूचना करायच्या आहेत आणि हा व्हिडिओ नक्की दुसऱ्यांना शेअर करायचा आहे. परत एकदा आपली मी इजाजत घेतो आणि आपण भेटूया पुढचा जो पार्ट नंबर 4 आहे त्यामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. पुढच्या पार्टमध्ये आपण जे आहे ते व्याघ्र प्रकल्प, गेंडा प्रकल्प, सिंह प्रकल्प हे कधी स्थापन झालेले आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहेत आणि उरलेले जे कायदे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहेत. पुढच्या प्रश्नामध्ये महत्त्वाचे जे दिनविशेष आहेत, वन दिन कधी आहे, व्याघ्र दिन कधी आहे, यांच्याबद्दल जे माहिती आपण ते घेणार आहे पुढच्या भागामध्ये. त्यामुळे पुढचा भाग आपण मिस करू नका. आपण या चॅनलला जर आतापर्यंत बेल आयकॉन दाबला नसेल तर बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत.